अवकाळी पावसाने हजारो हेक्टर क्षेत्र उद्ध्वस्त झालं. हाताला आलेलं शेतकऱ्याचं धान्य पीक डोळ्यासमोर आडवं झालं. जे पीक शेतकऱ्यांनी पेरलं होतं आणि ज्या पद्धतीचं कष्ट रक्ताचं पाणी करून घाम गाळलेला होता, होत्याचं नव्हतं झालं. कित्येक शेतकरी हवालदिल झाले. कित्येक शेतकऱ्यांना लाखोचा फटका त्या ठिकाणी बसला. द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, धान्य उत्पादक शेतकरी असेल, फळ उत्पादक शेतकरी असेल, आंबा उत्पादक शेतकरी असेल, या अवकाळी पावसाने ज्या पद्धतीनं झोडपलं, ज्या पद्धतीनं त्याचं नुकसान झालं, ते कधीही भरून निघणार नाही. ही जरी अंतिम सत्य असलं तरी दुसऱ्या बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री कुठे आहेत? राज्याचे कृषी मंत्री कुठे आहेत? तुम्ही म्हणाल मुख्यमंत्री जागेवर नाही, तुम्ही ह्यांना कशाला विचारताय? सांगा ना, राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा कुठे आहेत? ढोल बडवत तिकडे केरळमध्ये फिरतायत. खरं तर महाराष्ट्र उद्ध्वस्त झालेला असताना महाराष्ट्र तुमच्या ताब्यात आहे म्हणून दुसरं राज्य सुद्धा मिळालं पाहिजे. इथल्या सरकार भलं करू शकत नाही. आज शेतकऱ्यांचे स्पॉट पंचनामे करून खरं तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं सारखंच काम. आणि ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत किंवा कमीत कमी त्याचं सांत्वन करणं आणि आत्ताच्या घडीला त्याच्या सोबत पाठीशी उभं राहणं गरजेचं असताना सरकारचे सगळे लाभार्थी मंत्री आमदार कुठे आहेत? तर ही सगळी मंडळी खराच्या दर्शनाला, अजून कुठल्या बुवाबाजीच्या दर्शनाला, कोण कुठल्या विश्रामगृहावर कोणासोबत काय करतंय काही कळायला तयार मार्ग नाही. कुठं अपघाताने लोक मरतायत, कुठं प्रवासात लोक मरतायत. राज्यात महिलांचं भयानक शोषण सुरू आहे. वेगळे वेगळे प्रकार कानावर येत आहेत. सगळं राज्यात चुकीचं घडतंय आणि आमच्या राज्यामध्ये आमच्या इथल्या राज्यकर्त्यांकडून ना तरुणांचं काही हित जोपासलं जातंय, ना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं जातंय, ना तिकडं महिलांचं संरक्षण करणारे सभागृहात कायदा केला जातोय. काही नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या राज्यामध्ये तरुण मुलं, तरुण मुली, बेरोजगार युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस हे जर सुखात नसतील, अडचणीत असतील आणि यांच्या जर हाताला काम आणि नोकरीचं संरक्षण जर नसेल, तर वा महाराष्ट्र उद्ध्वस्त व्हायला सरकारच्या सुद्धा सर्टिफिकेटची गरज नाही, इतकी भयानक अवस्था आहे. आणि सरकार गांभीर्यानं घ्यायला तयार नाही. खासदारांचं काय तर म्हणे एकत्र जेवणावळी सुरू आहेत दिल्लीमध्ये, पण एक सुद्धा महाराष्ट्रातून गेलेला खासदार सभागृहामध्ये राज्याच्या हितासाठी प्रश्न विचारायला तयार नाही. सत्ताधारी खासदार मोदींच्या पुढे बोलायला तयार नाहीत आणि विरोधी खासदार सभागृहात बोलण्या एवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही. कारण त्यांच्या पक्ष नेत्यांच्या किंवा त्यांच्या मागे ईडीच्या आणि इतर चौकशीचे भोंगे लागतील म्हणून त्यांना रोज प्रधानमंत्री कार्यालयातून मिस कॉल येतोय, कधी येत आहे आमच्याकडे, कधी येत आहे आमच्याकडे. म्हणजे राज्य सध्या गॅसवर आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. गॅस टंचाई आली, महागाई आली, बेरोजगारी आली, असंख्य संकट आहेत महाराष्ट्रावर. आणि हे असून सुद्धा म्हणजे सुलतानी, आसमानी आणि अजून वेगवेगळी संकट इथल्या सर्वसामान्य लोकांच्या मानगुटीवर बसलेली आहेतच आणि याला कोणीही वाचवायला तयार नाही. हे वास्तव आहे. काल परवा मी एका वर्तमानपत्रामध्ये लेख वाचत होतो. इतकी भयानक राज्याची अवस्था आहे, देशाची अवस्था आहे. काय रुपया आज, काय स्टँडर्ड आहे रुपयाचा, काय रुपयाची किंमत आहे आज मार्केटमध्ये, किती आपला रुपया किती घसरलाय, याच्यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी काहीच असू शकत नाही. सत्ताधाऱ्यांना याचं काहीच वाटत नाही. ते असं म्हणतात
विरोधक फक्त टीका करतात. अरे देश आज ज्या परिस्थितीतून जातोय, ज्या पद्धतीची सत्ताधाऱ्यांनी देशाची वाट लावली, ज्या पद्धतीनं सध्या असुरक्षित फील होतंय इथल्या सर्वसामान्य माणसांना, कल्पना करवत नाही, करू शकत नाही, आणि तरी सुद्धा स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचं काम अंधभक्त, मोदी भक्त किंवा त्यांची चेले चपाटे करतायत. बाकी त्यांचे पदाधिकारी, नेते आणि सत्ताधारी राज्यातले आणि केंद्रातले स्वतःला काय समजतात हे वेगळं सांगायची गरज नाही. भोंदूगिरी आणि लैंगिक शोषण आणि वासनांध प्रकरणामध्ये अडकलेलं हे सरकार लोकांच्या हिताचे निर्णय घेईल की नाही याची तिळमात्र सुद्धा शंका नाही. म्हणजे काय कल्पनाच करू शकत नाही. हे वास्तव आहे. विश्वासच नाही ह्या लोकांवर. आणि मग हे जर वास्तव असेल तर राज्याची प्रगती कधी होणार? महाराष्ट्र पुढे कधी जाणार? चांगल्या चेहऱ्यांना महाराष्ट्रात संधी कधी मिळणार? महाराष्ट्रातल्या चांगल्या लोकांना समाजकारणात, राजकारणात संधी नाही मिळाली, त्यांना स्थान नाही दिलं गेलं, चांगली ग्रीप जर नाही मिळाली तर काय होणार? विचार न केलेला बरा. आणि हे सगळे थोतांड, कर्मकांड आणि फालतूगिरीमध्ये अडकलेली माणसं हे स्वतःच संरक्षण करू शकत नाही, स्वतःच नीट राहू शकत नाहीत. कित्येक अधिकारी, पुढारी आणि त्यांचे चेले चपाटे यांच्या बायका सुरक्षित नाहीत. भोंदूगिरीत त्यांचं किती शोषण झालं याची कल्पना नाही. मग मला सांगा, हे दुसऱ्याचं संरक्षण करतील याची गॅरंटी कोण देणार? बेंबीच्या देठापासून आज ओरडून सांगण्याची परिस्थिती यासाठी आली, आमची लोक चिकित्सा करायला नाही, आमची लोक चिकित्सा करत नाहीत, प्रश्न विचारत नाहीत, किंवा आम्ही कुणाचा जे जे काय कार करतोय याबद्दल एकदा आत्मपरीक्षण सुद्धा करायला तयार नाहीत. डोळे झाकून जर एक कोण कुणावर विश्वास ठेवत असेल, हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून मला या मुद्द्यावर स्पर्श करावा लागला. आज म्हणजे आरक्षण किंवा आरक्षित गोष्टी तर जाऊ द्या, पण जिथं सुरक्षितताच एखाद्या व्यक्तीला, समाजाला, माणसांना कुणालाच राहिलेली नाही, तिथं इतर लाभाच्या गोष्टीबद्दल बोलणं ही फक्त वेडेपणा असेल असं माझं प्रामाणिक मत आहे. मी जे रोखठोक भूमिका मांडली, तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या जवळच्या अशा लोकांना हा व्हिडिओ पाठवा ज्यांना काहीतरी वेगळा विचार करण्याची संधी किंवा गरज आज येऊन ठेपलेली आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. जय शिवराय.